हे यार अंधार का करून ठेवला इथे? हे काय करून ठेवलंय हे? शिवा शिवा, अरे इथे मी कशासाठी आलोय? मी काय बोलायला आलो आणि हे काय केलंय? काय शिवा, हे काय आहे? दूध. हे नाही, हे काय आहे? हे डेकोरेशन का केलंय सगळं? हा, मी तुला सांगितलं होतं ना की हो रे बाबा, मला माहिती आहे तुझ्या आईने आणि काकाने तुला सांगितलंय म्हणून तू इथे आला. पाठ झालाय आता मला. शांत हो जरा. हे दूध घे, पिऊन घे. चल. मला नाही प्यायचे दूध. का पिऊ मी दूध? हे जे तुझे प्लॅन आहेत ना दूध पी वगैरे, ते मला सगळे कळतायत. मी याला अजिबात भीक घालणार नाहीये. तुझं तर काय? हे तू दार नको लो. तू जरा शांत हो आणि फुल बोल. काय? एक तर आपल्या घरासारखं एवढं मोठं घर नाहीये. तुझा आवाज बाजूच्यानं पण ऐकू जातो. फुल बोल. का हळू का बोलू? मी काहीतरी चुकीचं बोलत असेल तर हळू बोलायचं ना. मी मोठ्यानेच बोलणार. ऐकू जाऊ दे सगळ्यांना. हे बघ, आणि हे सगळं काय आहे? का करतेस तू? अरे मी कुठे काय केलं? मला काही माहित नव्हतं. अरे आजी आली आणि तिने येता येता मला हा ग्लास दिला. सांगितलं जावई बापूंना दे म्हणून. आता मी त्यांना काही सांगू की मला नाही आवडलं, हे सगळं बंद करा म्हणून? तुझ्या घरात काय चाललंय तुला कळत नाही? अरे मला खरंच नाही माहिती. शाळेत तुझ्या बाजूला बसून होती ना मी, आणि तुला आजी नाही माहिती. ती सगळं खूप चालाखीने करते. त्यामुळे या डिस्कशनला काही उपयोग नाहीये. आता तू गपचूप दूध पी आणि शांत हो. हा बरोबर, उपयोगच नाही. तू दूध पी म्हणजे तुझे सगळे प्लॅन साध्य होतील. नाही करायचंय मला हे सगळं. कंटाळा आलाय मला. मग 2च दिवस बाकी आहे. तेवढं काय ते शांत राहा आणि गपचूप जा घरी. मग हो जाणारच आहे. मग दूध पिऊन घे. अरे नाही नाही प्यायचंय मला. का तू दूध का प्यायला लावतीस सारखं सारखं? नको पिऊ. हा, काय? सीता, मला तुझी घालमेल समजते. काय चाललंय मनात? बोल. माझ्या मनाची घालमेल कळते तुम्हाला, पण मग त्या मागची कारणं बोलून दाखवण्याची गरज आहे का? म्हणजे स्पष्टच बोलते. तुम्ही नेहमी शिवाची बाजू घेता, पण तुमच्या हे कसं लक्षात येत नाही की शिवा या घरात आल्यापासून या घरात कोणीही खुश नाहीये. पण ह्यात शिवाची काय चूक? या घरातल्या प्रत्येकाची आनंदाची व्याख्या शिवाला घेऊन बदललीये. तुम्हाला कसं समजावू तेच कळत नाहीये मला. अहो, एक घटना असेल तर आपण योगायोग समजू शकतो, पण सारख्याच घटना घडायला लागल्या तर काय म्हणायचं नक्की? एखाद्या सुनेत असावा असा एकही गुण शिवामध्ये नाही. बरं, तिने आदर्श सून असावं असं माझं म्हणणं नाहीये, पण निदान एक मुलगी म्हणून तिने स्वतःकडे लक्ष द्यावं. आणि राहिला प्रश्न या घरची सून असण्याचा, तर नातेवाईक मैत्रिणी सतत विचारत असतात, घरी कधी बोलावतेस, कधी येऊ भेटायला सुनेला. अगं मग बोलव की तुझ्या मैत्रिणींना. आणि बोलावून काय सांगू? ही बघा आमची सून, आणि तिला भेटल्यावर काय वाटणार आहे तुम्हाला माहितच आहे. काय होईल तुझ्या मैत्रिणींनी जर शिवाला बघितलं तर? हा, तुम्ही मुद्दाम करता का हो? हे बघ, मी काही मुद्दाम करत नाहीये, पण या सगळ्यामध्ये त्या शिवाची काय चूक? ती बिचारी हे सगळं मुकाटपणे सहन करते. तुमच्या एक कसं लक्षात येत नाहीये? आपला मुलगा दारू पिऊन घरी आला. कोणामुळे? त्या मुलीमुळे. त्या मुलीचा त्रास त्याला सहन होत नाहीये. अहो, या आधी कधीतरी त्याने असं केलं होतं का? नेमकं शिवा त्याच्या आयुष्यात आल्यानंतर तो असं करून आला कसं काय, असा प्रश्न नाही पडत तुम्हाला कधी? काय करतेय? इथे आता जेवणाची तयारी करते. काय करणार? झोप आली तर झोपायला आली ना. सरळ उत्तर दे ना. तू ह्या बेडवर झोपणार आहेस?
हो, बऱ्याच दिवसांनी माझा बेड मला मिळालाय, मग इथेच झोपणार मी. मी कुठे झोपायचंय मग? तू पण इथे झोपू शकतो, मी काय एवढी जागा घेत नाही. वाव, इम्पॉसिबल. तू इम्पॉसिबल आहेस. मला तुला काय वाटतं, मला तुझे प्लॅन्स कळत नाहीत का? ए, तुझं काय चाललंय रे सकाळपासून? प्लॅन मी काय प्लॅन? मी कुठलाही प्लॅन केलेला नाही, कळलं ना? तुला इथे झोपायचं तर झोप, मी इथे झोपणार. रिडिक्युलस. कसली आहेस ग तू? माझ्या घरी मी तुला झोपायला दिलं ना बेडवरती, मी खाली चटई टाकून झोपलो तुझ्यासाठी, आणि तू म्हणतेस की तुझं तू बघ. अरे पण मी तर तुला सांगते की तू इथे झोपू शकतो, मला नाहीये प्रॉब्लेम आपण एकत्र असं झोपण्याचा. तुला आहे का प्रॉब्लेम? हो, मला प्रॉब्लेम आहे, मला नाही झोपायचंय तुझ्याबरोबर. मग कुठे झोपणार तू? मी बाहेर झोपतो. मी वा वा वा, चालेल चालेल, जशी तुझी इच्छा. जा, तुझा जातोच आहे मग. जा. ऐक, तू खरंच झोपणार आहेस का या बेडवरती? हो, मग मला बाहेर झोपण्याशिवाय पर्याय नाही. आई गोळी. अशो, मी बसतो. काय झालं? झोप येत नाही व्हय? हा, झोप येत नाही. दूध पीत प्यायला का नाही? कशाला प्यायचं दूध? कशाला म्हणजे काय? ते रात्रीचं जागरण केल्यावर ते पित्त होत आहे का नाही, ते दूध प्यायल्यानंतर होत नाही, आणि मग दूध प्यायल्यावर लई मज्जा येते, म्हणून प्यायचं असतंय. आताच नाही जायचंय मला. आशुतोषराव झोपला नाही अजून? तुम्ही इथे काय करताय? ते आम्ही मूवी बघायचा प्लॅन केलाय. हा, अरे व्हय, विसरलेच होते मी. तुम्ही मुद्दामून करता नाही सगळं? अरे नाही, मुद्दाम कशाला करू? मुद्दा कशाला करतील पोरं? मी असं का करू? हा, जीजू, मला ते प्लीज म्हणू नकोस. मी आज चाललोय झोपायला. जीजू आरामात झोपा. गुड नाईट, गुड नाईट. गुड नाईट जीजू. स्वीट ड्रीम. टेक केअर. सीता, तुला खरंच वाटतं हे असं? दुसरं काय कारण आहे आशूच्या ह्या वागण्याचं? ठीक आहे, पण मला पक्क ठाऊक आहे की आशूच्या दारू पिण्याचं कारण शिवा नाहीये. त्याच्या मनात आत्ता शिवाबद्दल राग आहे, पण तो आत्ता आहे. लग्नाआधी ते दोघेही एकमेकाचे खूप चांगले मित्र होते, त्यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री होती. हे सगळं आपण जाणतोच, पण आत्ता आशूला याकडे मॅच्युअर्डली बघता येत नाहीये, त्याला समजत नाहीये, आणि म्हणून त्यानं ही पळवाट शोधून काढली आहे. अरे तू तर बाहेर जाणार होता ना झोपायला? हा, गेलो होतो. मग परत आला? हो. का? त्यांची मूवी नाईट आहे बाहेर. बरं हे बघ, तू जरा शांत हो, तू ये इथे झोप, काही प्रॉब्लेम नाही. मा अंगाला हात लावू नकोस. ओके. हे बघ, तू खरंच शांत हो, आणि हे बघ, हे दूध पी, खरंच शांत झोप लागेल, कळणार पण नाही काय झालं. तेच नकोय मला, कळणार पण नाही काय झालं म्हणे. वा, काय प्रॉब्लेम आहे रे तुझा? तुला झोपायचं तर झोप, नाही तर जाऊ दे, मला खूप झोप आली, जाऊ दे, जा. तू मुद्दामून करतेस ना हे? तुला माहितीये मला झोप लागत नाही खाली म्हणून. हे बघ, तिकडे चटई आहे, ती घ्यायची आणि झोपायचं. पण मी खाली नाही झोपू शकत. अरे यार, तुझ्या किती अटी आहेत रे, आणि मला ना तुझ्याशी भांडत बसायला अजिबात वेळ नाही. मी खूप थकले, मला झोप आलीये. तुला झोपायचं तर झोप, नाही तर काही कर. तू झोप, काय मस्त झोप, आणि लगेच पडल्या पडल्या डोळेही मिटले हिचे. घोर आता मस्त. मैत्री तर विसरूनच गेली. मैत्री होती आधी होती, आता नाही आहे. आता नवरा आहे मी. एनिवे, काय करणार, आजकाल मैत्रीलाही जागत नाहीत लोक. खरं म्हणजे तो या सगळ्यामध्ये माझ्याशी बोलू शकला असता. तुझ्याशी बोलण्याचा पर्याय त्याच्याकडे होताच ना, पण त्यानं तसं केलं नाही. आशू तुमच्याशी बोलला असता तर ऐकलं असतं त्याचं? का नसतं ऐकलं? नक्कीच ऐकलं असतं. मुलगा आहे माझा तो,
सीता, त्याच्या बोलण्यात जर मला काही तथ्य वाटलं असतं ना तर मी ऍक्सेप्ट पण केलं असतं. पण हे बरोबर नाही. असं एखाद्यावर रागराग करणं, चिडचिड करणं आणि त्याला आपल्यापासून दूर लोटणं, हे काही मला पटत नाही. हॅलो, खरंच झोपली का? परत बोलून लावून ठेवलेली ते मला कळत नाही. आणि गुलाबाच्या पाकळ्या का टाकतात? शिवा, हॅलो, मी कुठे झोपू? मित्र होतो यार आपण. शिवा, हीच आहे का मैत्री तुझी? काही झोप येत यार तिथे. मला काय झोपू का इथे? नको, मला रिस्क नाही घ्यायची. हिची लक्षणं काय मला ठीक दिसत नाही. एवढी पातळ आहे, याच्यावर झोपणार आहे का मी? हे काय आहे? हे काय योगासनं करायची का झोपायचंय? काय चाललंय? सतत आपल्या मुलाला दोष देण्यापेक्षा शिवा कशी आहे हे जाणून घ्यायचा एकदा तरी प्रयत्न करा. तुम्ही सगळे ना सीता, शिवा अशी दिसते, शिवा तशी वागते याच्यामध्येच अडकलाय. पण शिवा किती साधी आहे, ती कशी वागते, कशी बोलते याचा कधी तुम्ही विचार केलात? आजपर्यंत त्या मुलीने कधीही कुणाचंही वाईट चिंतलेलं नाहीये. त्या मुलीला कधी कुणाशी कुणाबद्दल वाईट बोलताना ऐकलेस तू? मला ना तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये. तुमच्याशी कोणी जिंकूच शकत नाही. मी काहीही सांगायला गेले की तुमचं शिवा पुराण सुरू होतं. यामध्ये ना कशाचा अंत येऊ देऊ नका. आशू दारू पिऊन आला, आता जर त्याने आणखीन काही केलं ना तर तुम्ही जबाबदार असाल. सुहास, असं काय बघतोयस? काय पहिल्यांदा बघतोयस का मला? किटू डार्लिंग, मला तुझी काळजी वाटतेय आणि त्याहीपेक्षा जास्त भीती वाटते. भीती? कसली भीती? वेडा आहेस का तू? आता बघ ना, तू घरातल्यांची एवढी काळजी घेतेस, त्यांच्याबद्दल एवढा विचार करतेस, पण तुझा विचार कोण करतं? माझ्याशिवाय कोणी नाही. नक्की काय बोलतोयस तू? आता बघितलंस ना, भाऊ आत्ता काय म्हणाले? उद्या त्या वस्तीत जायचंय. म्हणजे आता परत त्या वस्तीत जा, त्या लोकांकडनं अपमान करून घ्या. आणि भाऊ काय म्हणतायत, उद्या तिकडे जाऊन जेवायचंय सुद्धा. आता बघितलंस ना, परवा त्या पाना गँगनी काय पद्धतीचं जेवण आणलं होतं. नाही पण तू बरं केलंस, जाणं नाही म्हणालीस ना, हे बरंच केलंस. एक्झॅक्टली, म्हणूनच नाही म्हणत होते ना मी. पण या घरात माझं कोणी ऐकेल तर खरं. एकतर ना त्या घाणीत जायची अजिबात इच्छा नाहीये माझी. कशी घाणेरडी लोक राहतात तिकडे. तिथे जाऊन जेवायचं सोड, पाणी सुद्धा प्यायची इच्छा नाहीये माझी. अगं पण भाऊ म्हणालेत ना, आपण तिकडे नाही गेलो तरी चालणार आहे. एवढी मोठी संधी स्वतःहून चालून येते माझ्याकडे. अशीच जाऊन देईन? त्या शिवाने माझ्याच घरात मला एवढं बदनाम केलं. मी तिला असंच सोडून देईन असं वाटतंय तुला? मला कळतंय तुला नक्की काय म्हणायचंय ते. आता मी काय करते ना तिकडे जाऊन ते बघच तू. पण मला एक कळत नाही, आशू तिकडे कसा राहतोय रे? नाही म्हणजे त्या घाणेरड्या वस्तीत त्याला झोप तरी लागत असेल का व्यवस्थित? बिचारा कुठल्या जन्माची पापं फेडतोय देव जाणे. मला माहिती आहेत कुठली पाप आहेत ती. कुठली? त्याने दिव्यावरती प्रेम केले ना, हे त्याचं सगळ्यात मोठं पाप आहे. तिच्याच घरात जाऊन नाही तिचा सगळ्यांसमोर अपमान केला ना तर बघ तू. आणि असा अपमान करीन का तिची या घरात परत यायची हिंमतच नाही झाली पाहिजे.
अश्विन, तू दूध प्यायला? मी नाही काही मांजराने दूध प्यायला असेल. मांजर साफ करून टाकलंय म्हणजे मांजर नाही, बोका असेल. बोकाच असेल मग. काय वाटतंय त्या बोक्याला? काय सांगू तुला, बोक्याला फार मजा येते. यु नो, त्या दुधात काहीतरी होतं. काय होतं? मला सगळं गुलाबी दिसतंय. आणि व्हायोलिन पण येतो ऐकू. तुला येतंय? डोंट वरी, मी ऐकवतो ना तुला व्हायोलिन. इकडे आता आलं का ऐकू? ऐकू येतंय. खरंच कमाल आहे बाबा दुधाची. कमाल आहे दुधाची. आता झोपायचं? मी झोपू इकडे? चालेल तुला? काहीच होणार नाही इथे झोपलास तर. काही झालं तरी मला काही प्रॉब्लेम नाही. कसली लाजतीस तू शिवा? मी ना असं लाजताना तुला कधीच बघितलं नाही. किती छान दिसतेस तू लाजलीस की. मला ना नेहमी वाटायचं की तू छान दिसतेस, पण मी कधीच ऍक्सेप्ट नाही केलं. पण आता करतोय. त्याचे दूध आहे ना, त्यांनीच करून घेतलं माझ्याकडनं ऍक्सेप्ट. कमाल आहे बाबा. कशाची? दुधाची. आता दुधाबद्दल नको बोलायला. कशाबद्दल बोलायचं? आशू, काय झालं? काय झालं? काय झालं? शांत शांत. काय होतंय? दूध? काय तू काही वाईट स्वप्न बघितलं का? दूध? हो. ऐक माझं, तू शांतपणे वर झोप, तुला लागेल. नाही झोपायचंय मला वर येऊन. असं काय करतो? खरंच शांत झोप लागेल तुला. नाही झोप लागेल? नाही, अजिबात नाही. अरे तू किती हट्टी आहेस रे. हो आहे. जा, मी झोपते.